नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता तुम्ही म्हणाल लिंबामध्ये गूळ टाकून ही कुठली रेसिपी, पण ही रेसिपी छान चटपटीत आणि अगदी वर्षभरासाठी आहे बरं का. अगदी बघूनच तुमच्या तोंडाला पाणी सुटणार आहे. ही नेमकी कशी केली पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला तर वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला आजच्या रेसिपीसाठी आपल्याला हवेत लिंबू. तर इथं बघा मी 300 ग्रॅम इतके हे लिंबू घेतलेत बरं का. आता इथं मला लिंब मोठी मिळाली म्हणून मी मोठी घेतलीत. अगदी छोटी लिंब मिळालीत ना तुम्हाला तरीसुद्धा घेऊ शकता. आता ही लिंब ना आपल्याला स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहेत. त्याच्यासाठी बघा एका भांड्यामध्ये पाणी घेतलं आणि एक चमचभर मीठ घालून ना हे असेच लिंब ना या पाण्यामध्ये निवळत एक अर्धा तास ठेवले होते बरं का. म्हणजे ना हे लिंब स्वच्छ होतात मिठाच्या पाण्यामध्ये भिजत घातल्यामुळे. आता एक अर्ध्या तासानंतर बघा छान चोळून ही लिंब घेत आहे. आणि नगामध्ये सांगायला गेलं तर 7 मध्यम आकाराची इतकी आपली ही लिंब आहेत बघा. लिंब चांगली चोळून घेतली आणि नळाच्या खाली आणखीन एकदा स्वच्छ अशी धुवून घेतली बघा. बघा अगोदरपेक्षा तुम्हाला खूप छान लिंब दिसत असतील ना ताजी. कारण ज्यावेळेस आपण बाजारातनं हे लिंबू विकत आणतो बघा त्याच्यावर बरीच अशी ह्याच्यावरती धूळ असते. त्यामुळे ते मिठाच्या पाण्यामध्ये असे भिजत ठेवायचे बघा. अगदी रात्रभर भिजत ठेवला तरीसुद्धा चालेल. लिंबू धुवून झाल्यानंतर ना कोरड्या कपड्याने चांगले पुसून घ्यायचे आहेत. लिंबूला जरासुद्धा ओलसरपणा नसावा. अगदी थोड्या वेळासाठी ही लिंब फॅन खाली ठेवलात ना हडकण्यासाठी म्हणजेच की सुकण्यासाठी तरीसुद्धा चालेल. आता का नाही आपल्याला हे लिंबू चिरून घ्यायचे आहेत. तर आता इथं ना मी एका लिंबाचे 4 भाग इतकेच हे लिंब कापून घेत आहे बघा. अगदी तुम्ही ह्याच्यापेक्षा छोट्या छोट्या फोडी करून घेतला तरीसुद्धा चालेल. शक्यतो करून का नाही लिंबूच्या फोडी ह्या अशा मोठ्याच ठेवायच्या आहेत. ह्याचं कारणसुद्धा तुम्हाला मी पुढं सांगते बरं का. तुम्हाला बघा आत्तापर्यंत आपण कुठली रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं. तर आज का नाही आपण जरासुद्धा तेलाचा न वापर करता छान आंबट गोड चवीचं लोणचं करणार आहोत. ते पण अगदी वर्ष 1.5 वर्ष टिकणारं. आता बघा मी ज्यावेळेस लिंबू कापते का नाही त्यावेळेस तुम्हाला इथं समजत असेल लिंबू कधीही उभा कापायचा नाही, आडवा कापायचा. आता ह्याचं कारण मला माहिती नाही, पण घरातली मोठी माणसं म्हणतात बघा. मी सर्व लिंबू हे आडवे चिरून घेतलेत आणि छान एकसारखे इथं फोडी करून घेतल्यात बघा. तुम्हाला म्हणलं होतं का नाही लिंबाच्या फोडी ह्या मोठ्या ठेवायच्या, कारण आपण हे लोणचं करणार आहोत. आपण नंतर पुढे शिजवून घेणार आहोत. मग शिजल्यामुळे ना लिंबाच्या फोडी जरा कमी होतात, सुरकतल्या जातात. म्हणजेच की ह्या फोडी आता जरी मोठ्या दिसत असल्या तर नंतर ह्या बारीक होतात. म्हणजे आपल्याला लोणचं घेऊन खाण्यासाठी तर यावं ह्याच्यासाठी ह्या मोठ्याच फोडी ठेवायच्या. आता ह्याच्यामधले जे बी आहेत ना ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत, नाहीतर ना ह्याने कडवट चव येते. त्याच्यामुळे सर्व ह्या फोडी आपण काढून घेणार आहोत. चाकूच्या मदतीने बघा सर्व ह्या लिंबाच्या फोडींमधलं बी काढलेलं आहे बघा. आता तुम्हाला इथे दिसतच असेल. आता आपल्याला काय करायचे, एक अशी चाळण घ्यायची. ही चाळण तर आपल्या घरामध्ये असतेच बघा, मोदक किंवा वड्या उकडण्याची. त्याच्यामध्ये ना ह्या लिंबाच्या फोडी ठेवून घ्यायच्या आहेत. आता म्हणाल तुम्ही दोन्ही लिंबाच्या मध्ये गॅप ठेवायचे का, तर असं काही नाही, जवळजवळ ठेवलात तरीसुद्धा चालेल. मी छान एकसारख्या अशा ठेवत आहेत बघा लिंबाच्या फोडी. म्हणजे सर्व लिंबाच्या फोडींना जागा पुरावा ना म्हणून असं व्यवस्थितपणे ह्या लिंबाच्या फोडी ॲडजस्ट करून घेतल्यात बघा. आता चला आपल्याला काय करायचं पुढे, तुम्हाला मी पुढे सांगतेस. तर पुढे ना अगोदरच मी गॅसवरती पाणी उकळायला ठेवले बघा कढईमध्ये. त्याच्यामध्ये लिंबाची फोड टाकले म्हणजे खाली कढई खराब होत नाही. आणि ही चाळण ह्या कढईवरती अशी ठेवायची. गॅस मध्यम ठेवायचा. ह्याच्यावरती आपण झाकण ठेवून घेऊयात आणि 8 ते 10 मिनटं ना आपण ह्या लिंबाच्या फोडी वाफवून घेणार आहोत. तर इथं ना मी बरोबर 10 मिनटानंतर पाहत आहे. लिंबाच्या फोडी आपल्या नरम झाल्यात की नाही पाहण्यासाठी बघा सुरी अशी घालून बघायची. तुम्हाला इथं लिंबाच्या फोडी ह्या नरम झालेल्या दिसत असतील. मग ही चाळण ना खाली काढून घेणार आहोत आणि थंड करून घ्यायच्या आहेत ह्या सर्व फोडी. लिंबाच्या फोडी न करता तुम्ही अख्खे लिंबू ठेवले तरीसुद्धा चालेल बरे का. पण मला ती पद्धत आवडत नाही, कारण अख्खे लिंबू ठेवले ना तर ते नरम होतात. मग आपण नंतर चिरायला गेलो ना तर त्यातला खूप असा रस बाहेर निघतो. म्हणून इथं मला फोडी करून वाफवून घेणं हे सोयीस्कर वाटतं. आता तोपर्यंत नाही आपण ह्याचा मसाला करून घेऊयात. त्याच्यासाठी एका डिशमध्ये बघा 2 चमचे इतकी ना मोहरी घेतलेली आहे. अगदी तुम्ही मोहरी डाळ घेतला तरीसुद्धा चालेल. 1 चमच इतके जिरे घेतलेले आहेत. त्याचबरोबर धणे घेतलेले आहेत 2 चमचे इतके. त्याचबरोबर 1 चमच इतकी बडीशोप घेतलेली आहे. सर्व साहित्याचं प्रमाण ना मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच, पाहायला विसरू नका. आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो मसाला घेतला आहे तो सर्व छान प्रकारे भाजून घ्यायचा आहे. अगदी तुम्हाला ह्याच्यामध्ये वाटलं तर 4 मिरी, 4 लवंग, थोडासा दालचिनीचा तुकडा टाकला तरीसुद्धा चालेल. आता घेतलेला मसाला ना आपण हलका भाजून घेणार आहोत. अगदी जास्त रंग बदलूसपर्यंत काळसर होसपर्यंत आपल्याला भाजायचं नाही, हलका भाजून घ्यायचा. म्हणजे कसं हे जर नरम साधाळलेले जर असतील ना तर छान प्रकारे भाजले जातील आणि काय नाही ह्याची पावडर चांगली होते. शिवाय ना हा मसाला आपला खराब होत नाही. म्हणजे जरा जरी ओलसरपणा वगैरे असेल ना तर असं भाजल्यामुळे पूर्ण निघून जातो. आता हा जो भाजलेला मसाला आहे खाली एका डिशमध्ये काढून घेतला आणि असा पसरून घेऊयात. आता का नाही आपल्याला हा पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे. मगच आपण हा वाटून घेणार आहोत.
गरम असताना वाटण्याची घाई करायची नाही. आता जे आपण मिक्सरचं भांडं वापरतो ते सुद्धा आपलं पूर्णपणे कोरडं असावं, जरासुद्धा ओलसर नसावं. आता मसाला आपला थंड झाल्यानंतर ना मस्तपैकी एकदम बारीक होतो बघा. एकदम बारीक म्हणजे आपल्याला पावडर करायची नाही, असं भरडच मसाला ठेवायचा आहे. टेस्ट छान येते बघा. आता ह्याच्यामध्ये घालायची हळद. तर अर्धा चमच इतकी हळद, 1 चमचभर इतके लाल तिखट घातलेले आहे ते म्हणजे मिरची पावडर, आणि 1 चमच मीठ घातलेलं आहे बरं का. आता हे सर्व जिन्नस मी ह्या मसाल्यामध्ये घालते, म्हणजे कसं सगळ्यांचा छान एकजीव एकत्र होतील ना म्हणून. आणि मिक्सरला एकदा फिरवून घेतलं बघा. आणि इथं घरगुती पद्धतीत हा लोणच्याचा आपला मसाला तयार झाला बघा. अगदी छान दिसतोय का नाही. आता हा आपण बाजूला ठेवूयात, पुढे कुठे वापरायचा तुम्हाला सांगतेच. तोपर्यंत बघा ह्या लिंबाच्या पोडी आहेत का नाही, थंड झाल्यात, अगदी मस्त नरम झाल्यात बघा. आता आपण ह्या काढून एका डिशमध्ये घेणार आहोत. तुम्हाला म्हणले होते का नाही, लिंबाच्या पोडी वाफवल्यानंतर ना बारीक होतात, म्हणजेच की कमी होतात. आता तुम्हाला इथं दिसत असेल. त्यामुळे साधारण एवढ्या लिंबाच्या फोडी तर करायलाच आपण हव्यात. आता चला आपण गॅसकडे वळूया. तर गॅसवरती कढई ठेवले, सर्व लिंबाच्या फोडी त्याच्यामध्ये घालून घेतल्यात, आणि ह्याच्यामध्ये घालायचं आपल्याला गूळ. तर जितका तुम्ही लिंबू घेणार ना तितका तुम्हाला गूळ घ्यायचा आहे. तर लिंबू आपण 300 ग्रॅम घेतले होते, तर गूळसुद्धा आपल्याला 300 ग्रॅम घ्यायचा आहे. आणि सतत हलवत राहायचं आहे. जरी तुम्हाला आता कोरडं दिसत असेल ना, तर आता बघा जसा गूळ वितळत जाईल ना तसं हे पातळ होणार आहे बघा. म्हणजे ह्या गुळाच्या पाकामध्ये ह्या लिंबूच्या फोडी ज्या आहेत त्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत. आता तुम्ही म्हणाल लिंबाच्या फोडी न वाफवता डायरेक्ट गुळाबरोबरच शिजवून घेतल्या तर नाही चालणार का. तर ह्या वाफवून घेतल्यामुळे ना हे लिंबाच्या ज्या वरच्या सालींचा कडवटपणा असतो तो निघून गेलेला आहे. आणि शिवाय जे सालं आहेत ना ती नरम झालीत. म्हणजे आपण लिंबाचं लोणचं खात असताना ही सालं पण खाऊ शकतो. तसं गुळाच्या पाकामध्ये लिंबाच्या फोडी ह्या शिजून निघत नाहीत. शिवाय ज्या साली आहेत का नाही त्याचा जो कडवटपणा असतो ना तो सुद्धा निघत नाही. त्याच्यामुळे ते लोणचं खाण्याला तितकं टेस्ट लागत नाही. त्यामुळे लिंबाच्या फोडी ह्या वाफून घेऊनच मग आता गुळाबरोबर आपण शिजवून घेणार आहोत. गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे. आणि बघा तुम्हाला दाखवलं जसा गूळ इथं वितळत चालला आहे तसं हे पातळ होत चाललं आहे. बिलकुलसुद्धा घाबरायचं नाही. छान गूळ बघा शिजायला लागला आहे, म्हणजे छान फेसाळायला लागला आहे. अगदी मस्त सगळा गूळ फेसाळूसपर्यंत का नाही आपल्याला शिजवत राहायचं आहे. तुम्ही म्हणाल कडक वगैरे होईल का गूळ असल्यामुळे, तर बिलकुलसुद्धा नाही. आता बघा तुम्हाला इथं पूर्ण फेसाळ्याला दिसत असेल गूळ. मग आता आपण जो केलेला मसाला होता ना तो 2 चमचे इतका घातलेला आहे. आणि सर्व मिसळून घेऊयात. आपण काय नाही मसाल्यामध्ये मीठ, हळद, लाल तिखट वापरल्यामुळे इथे वरून आपल्याला काहीच वापरण्याची गरज नाही. आता बघा सर्वांचा छान असा एकजीव झालेला आहे. गुळाचा पाक जरा पातळ झालेला आहे बघा. आणखीन जरा घट्ट होसपर्यंत का नाही आपण जरा शिजून घेऊयात. त्याच्या अगोदर ना आपण लेमन कँडी केली, म्हणजे लिंबूच्या ज्या चकत्या करून घेतल्या आणि साखरेच्या पाकामध्ये शिजवून उन्हामध्ये सुकून घेतल्या आणि मस्त रसरशीतनं आपली लेमन कँडी झाली. अगदी तो व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला. 3 ते 4 लाखापर्यंत पोचला. तुम्ही खूप छान असा त्याला प्रतिसाद दिला. तर त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच. आज आपण लिंबूचं लोणचं बघा अगोदर किती पातळ होतं आणि आता तुम्हाला घट्ट झालेलं दिसत असेल. मग गॅस बंद करून घ्यायचा आहे. आता जो इतका पाक दिसत असेल तुम्हाला गुळाचा तो असाच ठेवायचा आहे बरं का, आठवायचा नाही. कारण का हा पाक ह्या लोणच्यासोबत खायला खूप छान लागतो, गोड असतो गुळाचा असल्यामुळे. आणि मस्त बघा दिसायला किती सुंदर दिसत आहे. अगदी 1-1.5 वर्ष खराब होत नाही बरं का हे लिंबूचं लोणचं. तुम्ही ठेवून बघा. त्याच्या अगोदर ना तुम्हाला मी बऱ्याच वेळा वेगवेगळ्या प्रकारचे लोणच्याचे व्हिडिओ दाखवले, जसं की मिरचीचं लोणचं, लिंबू मिरचीचं लोणचं. सर्व लोणच्याचे लिंक आहे त्या मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच. पण आज जे आपण लोणचं केलं ना ते जरासुद्धा तेल न वापरता केलेलं आहे बघा. आणि अगदी बघूनच तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी सुटलं असेल ना. जितकं दिसायला छान लागतं ना तितकं खायला भारी लागतं. ह्या लोणच्याची चव बघा आंबट गोड तिखट असं आहे. वरण भात आणि त्याच्यासोबत ही एक फोड घेतलात ना अगदी पोटभरीचं जेवण होणार. आणि असं जरी खाल्लात ना तुम्ही तरीसुद्धा खायला भारी लागतं बरं का. पण जो गुळ वापरला ना तो काळाच वापरायचा आहे बरं का, जो की गोडीला जास्त असतो, केमिकल विरहित असतो आणि शिवाय लोणच्याला रंगसुद्धा छान येतो. आता हे लोणचं या भांड्यामध्ये काढलं होतं ना ते थंड होण्यासाठी. पूर्णपणे थंड झाल्यानंतर असं हवाबंद बरणीमध्ये काढून घ्यायचं आहे. इथं मी काचेच्या बरणीमध्ये भरून घेत आहे. बरणीमध्ये लोणचं भरण्याच्या अगोदर बरणी जरासुद्धा ओलसर नसावी. अगदी उन्हामध्ये तापून घेतला तरीसुद्धा चालेल. मग कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका. व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये, म्हणजे ते सुद्धा करून पाहतील. आणि हो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये.